रुपाली चाकणकरांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्यांना सहआरोपी करा अशी मागणी जोर धरू लागली आहे। रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेऊन चालणार नाही, त्यांना कॅप्टन खरात प्रकरणामध्ये सहआरोपी करा अशी मागणी सुषमा अंधारे आणि रुपाली ठोंबरे पाटलांनी केली आहे। त्यावर बोलताना खोट्या माहितीच्या आधारे आरोप करणाऱ्यांना आपण नोटीस पाठवणार असं रुपाली चाकणकरांनी म्हटलेलं आहे। त्याला आता सुषमा अंधारेंनी सुद्धा उत्तर दिले। नोटिशीचा सोडा, तुमच्यावर आता अटकेची टांगती तलवार आहे, त्याचा विचार करा असा सल्ला सुषमा अंधारे यांनी चाकणकरांना दिलाय। त्यांच्या छत्री घेऊन त्यांचे पाय पुसणे ही कुठली पद्धत आहे? म्हणजे हा कुठला प्रकार आला? याचाच अर्थ हे रॅकेट आहे। त्या रॅकेटचा भोंदू बाबा मास्टर माइंड आहे आणि करत्या करवित्या त्या भोंदू बाबाच्या करत्या करवित्या मॅडम या चाकणकर मॅडम आहेत। हे पुराव्यानिशी सगळ्यांच्या समोर आलेलं आहे, म्हणून महाराष्ट्रामध्ये एवढी खळबळ माजली। त्यांना सहआरोपी करणं हेही याही गोष्टी होणार आहेत आणि त्याच्यासाठीच आम्ही याची मागणी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे करणार आहोत। केवळ महिला म्हणून ज्या पद्धतीचं सॉफ्ट टार्गेट गेले 2 दिवसामध्ये करतात ते अत्यंत चुकीचं आहे। काही जणांनी पत्रकार परिषद घेऊन सातत्याने चुकीच्या बातम्या पसरवण्याचा प्रयत्न केला। कायद्याच्या चौकटीतून ह्या सगळ्यांना आम्ही नोटिसा पाठवूच। चुकीच्या पद्धतीने बदनामी करणं, अश्लील टीका टिप्पणी करणं, खोटे नरेटिव्ह सेट करणं, खोट्या बातम्या प्रसारित करणं, या सगळ्यांच्या बाबत कायद्याच्या चौकटीतून प्रक्रिया नक्की करेल। चाकणकरांचा म्हणजे राजीनाम्याच्या नंतर त्यांनी जो एक नाट्य रंगवण्याचा प्रयत्न केला तो बघितला आणि मला हसायला आलं की माणसं किती केविलवारी धडपड करतात। आणि कालची त्यांची धडपड म्हणजे बूंद से गई सो हौद से लाने का जो एक प्रयास था, तो त्याने काही फरक पडणार नाही। मुळात ते नोटीस पाठवणं वगैरे ते सोडून द्या। तुमच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार आहे, त्याचा विचार करा। कारण तुम्ही त्या सगळ्या गोष्टींना अवगत होता, तुम्हाला 1 वर्षापासून कल्पना होती, तुम्ही पीडितेचा आवाज दाबायचा प्रयत्न केला। संघटित गुन्हेगारीचा हा प्रकार होता,